पॅटर्न आणि तोरणाची पट्टी ही कशी जोडायची ते पाहणार आहोत. आणि इथे आपल्याला गोंडे लावून घ्यायचे. तर चला मग सुरुवात करूया. पार्ट 1 मध्ये बघा आपण हे फूल कसं बनवायचं ते पाहिलं होतं. पार्ट 2 मध्ये ही पट्टी पाहिली नाही, मला वाटतं हा पॅटर्न बनवलेला पार्ट 2 मध्ये. आणि पार्ट 3 मध्ये ही पट्टी कशी बनवली ती दाखवली. आता हा शेवटचा पार्ट तुम्हाला दाखवणार आहे. हा पट्टीचा जो कॉर्नर आहे इथून सुई मी त्याच्यात टाकली आणि हा पट्टीचा वरचा भाग आहे, हा कॉर्नर आहे आणि ही सुरुवात आहे खालची बाजू. तर इथे सुई टाकून जोडून घ्यायचं आहे. पाठीमागून गाठ मारून घ्यायची. ही माझी माऊ काम नाही करून देते बघा, कसं धागा ओढते. सोड राजा, चिमणी सोड. अरे हा घे, हा धागा घे, हा धागा घे, हे घे. काय झाली गडबड. आता इथे पाठीमागे गाठ मारून घ्यायचे सुरुवातीला. त्याच्यानंतर सुई बाहेर काढायचे. इथे हा आपल्याला इथे आणि इथे जोडायचं आहे. तोपर्यंत ही सुई फिरवून घ्यायचे आणि नंतर दोघांना जोडायचं आहे. आता हा पॉईंट आणि हा पॉईंट जोडायचा आहे. तर अगोदर मी इथे सुई फिरवून घेणार आहे मध्ये, दोघांच्या मध्ये. आता हा आणि इथे समोरासमोर आलेले आहे.
आता आपल्याला हे 2 पॅटर्न आहे पानांचे. आता इथे बरंच अंतर आहे, त्यामुळे इथे आपण शिवू नाही शकत. तर पट्टीला आपण इथपर्यंत विणत आणायचं आहे. सुई इथपर्यंत आणायची आपल्याला. आता हे समोरासमोर आलं आहे, इथे हा पानाचा टोक आणि वरची बाजू शिवून घ्यायची. इथे पण सेम तसंच करायचं आहे. हे समोरासमोर इथे आले तोपर्यंत सुई इथपर्यंत विणत न्यायची. आता हे समोरासमोर आलं हा पानाचा टोक आणि इथे शिवून घ्यायचं. आता इथे पण सेम प्रोसेस करायची जसं इथे आपण केली होती. आता हे समोर येण्यासाठी आलेलं आहे, इथे तिथपर्यंत आपल्याला सुई आणायची. आता हे समोरासमोर आलं तिथपर्यंत सुई घेतली आणि आता हे जोडायचं आहे. आता हे समोरासमोर आलं त्यामुळे इथे एक गॅप राहतो, तिथे शिवत आणायची पुढे. आता हे समोरासमोर आलं तर हे समोरासमोर आहे. मध्ये एक गॅप आला आहे त्यामुळे तिथे एकदा एक राऊंड मारून घेणार आहे सुईचा. आता हे समोरासमोर आलं हे दोन्ही बाजू जोडून घ्यायचे. मध्ये एक गॅप आहे तिथपर्यंत सुई विणत न्यायची आपल्याला. आता ते इथे समोरासमोर आलं त्यामुळे इथे एक मध्ये गॅप राहतो, तिथे सिंगल सुई वाहून घ्यायची तिथे. आता हे समोरासमोर आलं इथे दोन्ही जोडून घ्यायचे. सॉरी. ही बाजू जोडायची. एक पॅटर्न बघा पूर्ण शिवून झालं आहे ते. आता दुसरा पॅटर्न पण तसंच शिवून घ्यायचं आहे. आता इथे हा भाग इथे समोर आला आहे. आता इथे मध्ये गॅप आहे, आपल्याला इथे सुई वाहत न्यायची तिथपर्यंत.
साखळीचा भाग आणि हा वरचा भाग जोडून घ्यायचा आहे. आता मी एक पॅटर्न दाखवला आहे. पुढचं सेम अशा प्रकारे तिन्ही पण पॅटर्न शिवून घ्यायचे. इथे बघा मी हे तिन्ही पॅटर्न शिवून घेतले. हा पहिला, हा दुसरा पॅटर्न, हा तिसरा पॅटर्न. इथे वरती तुम्ही गुलाबी रंग घेतला तरी चालेल, कारण का मी माझ्या पटकन लक्षात नाही आलं व्हाईट कलर घेतलेला, तर इथे दिसून येते पट्टीवरती. तर तुम्ही घेतलात तर गुलाबी कलरच घ्या. आणि इथे फुलावरती एक एक मणी लावायचा आहे. तुम्हाला लावायचं असेल तर लावा, नाही लावला तरी चालेल त्या फुलाच्या वरती. आणि त्यानंतर आता गोंडे आपण माझे पण बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवले गोंडे कसे लावायचे हे. ठीक आहे, तरी पण एकदम दाखवून देते मी. याचे 10 ते 12 वेळा फोल्ड करून घ्यायचे आपल्याला. 2 झाले, हा तिसरा, 3 झाले, हा चौथा, 4, 5, 6, 7, 8, 9, आणि 10. असं करून बघायचं. जास्त पातळ वाटतंय का खूपच वाटतंय, 10 ठेवायचे. मला तर अजून थोडं बारसं पाहिजे तर 12 ठेवा. 11 आणि 12. आणि बांधायसाठी छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे गोंडे बांधण्यासाठी. हे बांधण्यासाठी मी जाळे कापले. आता इथे हे जे फोल्ड आहे ते काढून टाकायचे कैचीने. तर हा जो पहिला राऊंड आहे साखळीचा, तिथून आपल्याला गोंडे बांधून घ्यायचे. हाईट केवढी पाहिजे त्याप्रमाणे त्याची हाईट ठेवायची. आणि हा कट केलेला धागा आहे तो इथे बांधून घ्यायचा आहे. आणि याची गाठ मागच्या बाजूने बांधायची. समोरून बांधला तर गाठ दिसणार, पाठीमागून गाठ मारली तर नाही दिसणार. तुमच्याकडे गुलाबी रंग असेल तर गुलाबी रंगाचे गोंडे लावा. माझ्याकडे तो पुरणार नाही आहे, पण थोडा आहे, त्याच्यामुळे मी हिरवा रंग वापरला आहे. आणि इथे कट करून घ्यायचं आहे. हा पहिल्या चैनीमध्ये झालं गोंडा लावून.
आता दुसरा गॅप, दुसरा, तिसरा, चौथा, प्रत्येक गॅपमध्ये आपल्याला हे गोंडे बांधून घ्यायचे. कट केलेल्या जागेने बांधून घ्यायचं आहे. आणि गाठ मागच्या बाजूने बांधायची. दोन गॅप झाले, तिसऱ्या गॅपमध्ये बांधून घ्यायचं आहे. कट केलेला जागा आहे त्याच्यापासून गाठ मारून घ्यायची. चौथा गॅप, प्रत्येक गॅपला आपल्याला हे गोंडे टाकायचे, गोंडे लावून घ्यायचे. एक पण गॅप स्किप करायचा नाही आहे. आणि मला कॉपीराईटचा हे होईल, प्लीज आवाज कमी ठेव. आता पुढचा गॅप, पुढच्या गॅपमध्ये इथे बघा, मी हे 5-6 तुम्हाला प्रत्येक गॅपमध्ये हे गोंडे कसे लावायचे ते दाखवलेत. आणि मणी पण तुम्ही लावायची असेल तर लावा, नाही लावली तरी चालेल. आणि या तोरणाचा व्हिडिओ आता संपला आहे. म्हणजे काय बोलतात, तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.